नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज एक खूप मोठी जाहिरात आलेली आहे। भारतीय स्टेट बँक देशातली RBI नंतर सर्वात मोठी बँक आहे। तर RBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या भरपूर जागा आलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेचा नक्की फॉर्म भरावा। खूप मोठी संधी आहे। पेमेंट जवळजवळ 80 ते 90 हजार स्टार्टिंग पेमेंट आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यामध्ये जागा किती आहेत, पात्रता काय आहे, फीस किती आहे, परीक्षा कधी होणार, कट ऑफ किती लागतो, याविषयी आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे काही नवीन विद्यार्थी मित्र असन त्यांनी चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोज येणारे अपडेट फास्टमध्ये मिळून जातील। तर आपण बघूया आता स्टेट बँक इंडियामध्ये काय जागा आणि किती जागा आणि त्याविषयी सविस्तर आपण माहिती घेऊया। तर आपण आता बघतोय की भारतीय स्टेट बँकमध्ये आजच एक जाहिरात पडलेली आहे प्रोबेशनरी ऑफिसर या पदाची। आता आपण स्क्रीनवर बघतोय की रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर ॲडव्हर्टाइज नंबर दिलाय त्यांनी आणि कधीपासून डेट चालू होती 27/12/2024 ते 27/12/2024 ते 16 जानेवारी 2025 पर्यंत। म्हणजे तुम्हाला आजपासून फॉर्म स्क्रीनवर आपण बघतोय की आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत। जे विद्यार्थी मित्र SBI मध्ये केंद्र सरकारच्या बँकमध्ये नोकरी करू इच्छितात अधिकारी म्हणून, त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे। तुम्ही हे बघू शकताय की 27 तारखेपासून फॉर्म सुटलेले आहेत आणि 16 जानेवारी 2025 पर्यंत आहे। आता आपण पुढे बघूया की यामध्ये आता आणखी काय काय आहे। बघा पुढे बघूया आता त्याची पूर्ण डिटेल आपण या ॲडव्हर्टाइज मध्ये घेऊया की ही जी एग्जाम आहे तर एग्जाम ही 3 फेजमध्ये होणार आहे। ती यामध्ये पहिली पूर्व परीक्षा, दुसरी मेन परीक्षा आणि तिसरा असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू, सायकोमेट्रिक टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू असा एक प्रकार असणार आहे। त्यामध्ये आपण बघतोय की पहिला फेज कोणता आहे, 3 फेज की इथं आपण स्क्रीनवर बघतोय की 3 फेज असणार आहेत। त्यानंतर पहिला फेज म्हणजे पूर्व परीक्षा आहे, स्क्रीनवर बघतोय आपण। दुसरी फेज असणार आहे याची मेन परीक्षा आणि तिसरी फेज जी आहे ती फेज असणार आहे सायकोमेट्रिक टेस्ट आणि एक्सरसाइज इंटरव्ह्यू। म्हणजे तुमचे जे ग्रुप डिस्कशन असतं GD पण म्हणतात त्याला, आणि प्री मेन आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारच्या SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तुम्हाला काम करता येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ही खूप मोठी पर्वणी आहे। आता आपण बघूया की यामध्ये आता याची पात्रता काय आहे, एग्जाम स्वरूप कसं असणार आहे आणि तुम्हाला पुढे काय काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल। आता आपण स्क्रीनवर बघतोय की यामध्ये सर्व जागा कॅटेगरीज आपण विचार केला तर SC कॅटेगरीसाठी 87 जागा आहेत। त्यानंतर ST 43, OBC 158, EWS 58, अनरिझर्व्ड म्हणजे ओपनसाठी 240 अशा एकूण सर्व मिळतं आणि बॅकलॉग व्हॅकन्सी 14 आहेत। अशा एकूण पूर्ण जागा ह्या 600 जागाची भरती आहे। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघताय की 600 म्हणजे खूप मोठा आकडा आहे। 600 जागासाठी ही भरती आहे। कोणतीही विद्यार्थ्यांनी मागे राहू नका, आजच हा फॉर्म भरून घ्या। वेगवेगळ्या सर्व कॅटेगरीची इथे व्हॅकन्सी दिलेल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी पूर्ण या जागेवर फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही 80 ते 90 हजार पगाराची केंद्र सरकारची नोकरी आहे। त्यानंतर आपण आत्ता जागा बघितल्या, त्यानंतर आता डेट कधीपासून चालू झाली आहे आणि कधीपर्यंत शेवट आहे, पूर्व परीक्षा कधी होणार, मेन परीक्षा कधी आणि इंटरव्ह्यू कधी, याविषयी आपण सविस्तर विवेचन करणार आहोत। तर डेट कधी आहे फॉर्म भरायची, 27/12 म्हणजे आजपासून फॉर्म भरण्याची तारीख सुरू होते आणि 16 जानेवारी 2025 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 20 दिवस फॉर्म भरायला दिवस आहेत। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा
आणि पेमेंट रिसीव तुम्हाला पेमेंट भरण्याची तारीख किती आहे 27/12 ते 16/1 पर्यंत. म्हणजे तुम्हाला आजपासूनच 16 फॉर्मच्या तारखे इतकाच कालावधी दिलेला आहे. आणि प्रीलिम एक्झामचं कॉल लेटर म्हणजे हॉल तिकीट कधी येणार आहे 3 किंवा 4 फेब्रुवारीच्या 3 किंवा 4 आठवड्यामध्ये त्याचं हॉल तिकीट येणार आहे. त्यानंतर पहिली एक्झाम कधी होणार आहे 8 आणि 15 मार्च 2025ला त्याची पूर्व परीक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाची होणार आहे. त्यानंतर रिझल्ट कधी होणार आहे प्री एक्झामचा एप्रिल 2025. त्यानंतर तुमचं मेनचं लेटर येणार आहे सेकंड वीकमध्ये एप्रिलच्या. तुम्हाला मेन परीक्षाचं हॉल तिकीट येणार आहे. आणि मेन परीक्षा कधी आहे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये 2025च्या याची एक्झाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी पर्वणी आहे. आणि मेन परीक्षाचा निकाल हा तुमचा मेमध्ये लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी खूप मन लावून याचा अभ्यास करा. आणि जवळजवळ 80 ते 90,000 इनिशियल स्टार्टिंग पेमेंट असतं. यानंतर डायरेक्ट मॅनेजर पोस्ट SBI मध्ये भेटत असते. म्हणजे 1 ते 1.25 लाख प्लस तुम्हाला पेमेंट भेटतं. आणि त्यानंतर तुम्हाला फेज 3चं सायकोमॅट्रिक टेस्ट ही मे-जून 2025मध्ये होणार आहे. त्यानंतर तुमची मे-जून 25मध्ये झाल्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा मे आणि जूनमध्येच होणार आहे याचा इंटरव्ह्यू पण. तर आपण आता बघूया की याची प्री एक्झाम जी आहे फायनल रिझल्ट प्री मेन इंटरव्ह्यू झाल्यानंतर मे आणि जूनमध्ये तुमचा इंटरव्ह्यू होऊन सर्व निकाल हाती येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सर्व ही प्रोसिजर 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. आणि तुम्हाला एक्झाम आणि पूर्ण ट्रेनिंग वगैरे पूर्ण सविस्तर जी काही आहे यामध्ये पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहोत. तर विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचं आहे की आता आपण पुढे बघूया की इलिजिबिलिटी काय आहे, वय किती लागतं याला. तर हे वय लागत आहे OBC कॅटेगरीची जर असेल तर 3 वर्षे रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर SC ST जर असेल तर 5 वर्षे रिलॅक्सेशन आहे. अशा प्रकारचं याला वय लागतंय. त्यामुळे 21 ते 30 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी वय असणार आहे. आणि 3 वर्षे OBCसाठी आणखी एक्स्ट्रा आहेत. SC ST साठी 5 वर्ष आणखी एक्स्ट्रा म्हणजे 35 वर्ष आहे. आणि जे पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंग वगैरे जे आहेत EWHचे OBC SC STचे 10 ते 15 वर्ष त्यांना रिलॅक्सेशन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी वय आणि यामध्ये पण रिलॅक्सेशन आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी आता बघा की पुढे आपण बघतोय की याची आता आपण एक्झामचं स्वरूप कसं असणार आहे आणि याच्या एक्झामच्या स्वरूपानंतर आणखी काय काय तुम्हाला गरजेचं आहे. तर आता आपण बघूया की यामध्ये एक्झाम कोड पण दिलेले आहेत त्यांनी. एक्झाम कोड कुठं भरायचे, कोणत्या कॅटेगरीला काय कोड आहे ते सांगितलेलं आहे. ते जास्त महत्त्वाचं नाही आहे तुमच्यासाठी. तर आता आपण बघूया की प्री एक्झाम ही किती मार्क आणि किती क्वेश्चनची असणार आहे. यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश हा 40 क्वेश्चन असणार आहेत आणि त्याला 20 मिनिट असणार आहे. टोटल मार्क हे सर्व टोटल पेपरचे 100 मार्क आहेत. क्वांट म्हणजे तुमचं गणित 30 क्वेश्चन असणार आहेत आणि रिझनिंग ॲबिलिटी 30 क्वेश्चन. असे 40-40-30 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत. आणि मार्क पण 100 म्हणजे तुम्हाला 20 मिनिटात एक पेपर सोडायचा. एका तासामध्ये 100 क्वेश्चन 100 मार्क असे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवा हा प्रीचा सिलेबस होता. आता आपण मेनचा सिलेबस बघूया. मेनमध्ये आहे की तुम्ही बघताय स्क्रीनवर रिझनिंग आणि कॉम्प्युटर नॉलेज हा 40 क्वेश्चन आणि 60 मार्क आहे. 50 मिनिट टाईम असणार आहे. त्यानंतर डाटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हा 30 क्वेश्चन 60 मार्क असणार आहेत. 45 मिनिट टाईम आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि इकॉनॉमी बँकिंग नॉलेज म्हणजे चालू घडामोडी आणि बँकिंग आणि अर्थशास्त्र हे 60 क्वेश्चन 60 मार्क आहेत. 45 मिनिट टाईम आहे. आणि इंग्लिशला 40 क्वेश्चन 20 मार्क असे 40 मिनिट टाईम आहे. म्हणजे 3 तास तुम्हाला याला टाईम भेटणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ही संधी गमावू नका. खूप मोठी भरती आहे. आणि यानंतर आपण आता प्री मेन जागा आरक्षण सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपण ज्या टेस्ट आहे ग्रुप एक्सरसाइजला तुम्हाला 20 मार्क आहेत, इंटरव्ह्यूला 30 असे टोटल 50 मार्क असणार आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांना इंटरव्ह्यूला पण चांगलं त्यांनी वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी या परीक्षेचा चांगला अभ्यास करावा.
जेणेकरून 5 ते 6 महिन्यात तुम्हाला SBI केंद्र सरकारच्या बँकेमध्ये संधी मिळणार आहे. त्यामुळे आपण बघतोय की मेन एक्झामचे रिटर्नचे 250 मार्क असणार आहेत आणि इंटरव्ह्यूचे 50 असे 300 मार्क आणि नॉर्मलाइज्ड मार्क 75 + 25 असे 100 म्हणजे असे सर्व तुम्हाला स्वरूप असणार आहे परीक्षेचं. त्यानंतर तुम्हाला कॉल लेटरची डेट वगैरे आपण आत्ताच सांगितली आणि जॉईनिंग नंतर तुम्हाला लगेच 2 लाखाचा बॉन्ड घेऊन लगेच ते जॉईनिंग पण 3 वर्षाचं बॉन्ड करतात की तुम्ही सोडायचं नाही असं आणि लगेच तुम्हाला जॉईनिंग ते देत असतात. त्यानंतर आपण शेवटला बघूया की याची जी आता शेवटची तारीख आहे ती आपण आज 27/12 ते जानेवारी 15पर्यंत 16पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सर्वांनी हा फॉर्म भरून घ्यावा आणि जास्तीत जास्त SBI मध्ये नोकरीची संधी प्राप्त करून घ्यावी. थँक्यू.